नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. गेल्या काही दिवसांपासून एक चित्रपट लागलेला आहे वीरा सावरकरांवरती. सावरकर नावाचा आणि त्याच्यावरती सर्वत्र चर्चा सुरू आहे. तो चित्रपट तसा सपशेल आपटलेला आहे, पण तरीसुद्धा दर 6 महिन्यांनी, वर्षाने किंवा अशा कुठल्यातरी निमित्तानं विनायक दामोदर सावरकरांची चर्चा या देशात कुठल्या ना कुठल्या मार्गानं त्याचं खुसपट काढून चर्चा केली जाते आणि सावरकर नावाचं जे नाव आहे ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न काहीतरी लोक करत असतात. पण सावरकरांचं एकूणच आयुष्य खूप मोठं विवादास्पद, आक्षेपार्ह असल्याचं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं पुस्तकातून आलेलं आहे. आपण याच चित्रपटांच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप नोंदवले गेलेले आहेत आणि या निमित्तानं आपण बोलणार आहोत. आणि हे बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक, विचारवंत, ज्यांनी हू किल्ड जज लोया नावाचं पुस्तक त्यांचं अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालं. इतकंच नाही तर सावरकरांच्या संदर्भातलं पहिलं शोध पत्रकारिताच्या अनुषंगातून त्यांनी जे वृत्त प्रकाशित केलं होतं त्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती की हा म्हणजे कोकरू आहे की सिंह आहे अशा पद्धतीचा त्यांचं ते इंग्रजीतलं म्हणजे लेख होता आणि त्याने संपूर्ण देशात त्या संदर्भात सावरकरांच्या संदर्भात चर्चा सुरू झाली होती. दुसरंच गो हत्या बंदी संदर्भातली जी पोलखोल आहे की वेषांतर करून त्यांनी त्या संदर्भातली ती पोलखोल सुद्धा आपल्या शोध पत्रकारितेतून उघडकीस आणून त्यानंतर देशासमोर गो हत्याच्या नावावरनं, गोवंश बंदीच्या नावानं चाललेलं ढोंग, त्याच्या मागची खंडणी, वसुलीचं काम, हे सगळंच्या सगळं ज्यांनी उघडकीला आणलं ते निरंजन टकले सर आपल्या सोबत आहेत. निरंजन टकलेजी, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद सर. जसं मी म्हटलं की प्रत्येक वेळी काही ना काही 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी कुठल्या तरी निमित्तानं या देशामध्ये हे सावरकर किंवा नथुराम गोडसे यांची चर्चा मुद्दा म्हणून कुठून तरी काढली जाते. कोणी नाटक करण्याचं त्याच्या संदर्भातलं वक्तव्य करतं, कोणी त्यांच्या अस्थींची यात्रा काढण्याचं काढतं, कोणी भारतरत्नाच्या निमित्ताने काढतं आणि आता चित्रपटाच्या निमित्तानं ही चर्चा सुरू झालेली आहे आणि सोशल माध्यमांवरती त्या संदर्भातली जोरदार चर्चा आहे. काय सांगाल तुम्ही हा चित्रपट पाहिल्यानंतर? मी तर काही चित्रपट पाहिला नाही, बघणार पण नाही, कारण असे अत्यंत खोटारडे प्रोपगंडा मूव्ही बनवणाऱ्याला माझ्या मेहनतीच्या कष्टाचे पैसे मी कशाला देऊ. त्यामुळे मी काय तो बघणार नाही. मी त्याचे 2 ट्रेलर्स बघितले होते आणि काही जणांनी त्याच्याबद्दल जे फेसबुकवर लिहिले, म्हणजे सावरकरांचे जे फॉलोअर्स आहेत, ती एक पुण्यामध्ये एक बाई आहे शेफारली वैद्य, तर त्या शेफारलीनी एक कॉमेंट लिहिली होती, तर ती वाचली होती. त्याच्यामुळे आणि ट्रेलर वरूनच अंदाज आला होता की हे किती धादांत खोटं आहे. त्यामुळे मग तुम्ही त्या संदर्भात काही रणदीप हुडाच्या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं की जसं सावरकरांना माफी मागावी लागली. काय झालं म्हणजे मी जे पहिले 2 ट्रेलर जे आले ते बघितले. पहिल्या ट्रेलरमध्ये असं म्हटलं होतं की सुभाषचंद्र बोस, खुदिराम बोस, भगतसिंग यांना सावरकरांनी प्रेरणा दिली. दुसऱ्या ट्रेलरमध्ये असं म्हटलं की भगतसिंग स्वतः सावरकरांना भेटायला गेले आणि सावरकरांना त्यांनी विनंती केली की तुमच्या 1857च्या पुस्तकाचं भाषांतर करण्याची मला परवानगी हवी आहे. आणि आणखीन असे काही त्याच्यात दृश्य होती की रणदीप हुडा म्हणजे सावरकर गांधींना म्हणतायत की एका मुसलमानाला 3 मतांचा अधिकार हे मला बिलकुल मान्य नाही वगैरे. आता ते बघितल्यानंतरच माझं खरं तर म्हणजे तिळपापड झाला अक्षरशः. म्हणजे आता यातली वास्तव आणि वस्तुस्थिती ही आहे की सावरकरांचं पुस्तक प्रकाशित झालं 1909 साली. ओके. आणि 1909 साली प्रसिद्ध झाल्यानंतरच सावरकर लोकांना माहिती झाले. तोपर्यंत सावरकर जगाला माहित असायचं काही कारण नव्हतं. आणि 1909 ला ते माहिती झाले त्यावेळेला हे लक्षात घेतलं पाहिजे की खुदिराम बोसला 1908 ला फाशी झाली होती. अरे बापरे.
आणि हे 1909 ला लंडनमध्ये पुस्तक प्रकाशित झालं. हे 1906 पासून लंडनला होते, हा हा 7 पासून. तर हा त्यामुळे सावरकरांनी खुदीराम बोसला प्रेरणा देणं वगैरेचा काही संबंधच येत नाही. त्याचा बरोबर आहे. मृत्यू आधी झाला होता. हो आणि भगतसिंगांचं वय 1909 साली वय वर्ष 2 होतं. ते कदाचित आपल्या आईच्या मांडीवर खेळत असतील. त्यावेळेला हा हा त्यांना त्यांची मातृभाषा सुद्धा येत नव्हती. हा 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 मातृभाषा सुद्धा ज्या वयामध्ये 1909 ला येत नाही, तो सावरकरांना भेटून असं म्हणणार आहे का, मला तुमच्या भाषांतराची परवानगी द्या पुस्तकाच्या. बरोबर. म्हणजे स्वतःची मातृभाषा येत नाही, मराठी यायला हवं, इंग्लिश यायला हवं, 3 भाषा, वय वर्ष 2. हम्म. किती दादांत खोटं. त्याच्यानंतर तो जो गांधीजींबरोबरचा संवाद दाखवलाय, की एका हा मुसलमानाला 3 मतांचा अधिकार, हे मला बिलकुल मान्य नाही. हम्म. मुळामध्ये एका मुस्लिम माणसाला 3 मतांचा अधिकार किंवा 3पट प्रतिनिधित्वाचा अधिकार हम्म. देण्याचा करार हा हा लोकमान्य टिळकांनी मोहम्मद अली जिनांबरोबर 1916 साली 28, हा 29, 30 डिसेंबर 1916 ला हम्म. लखनौमध्ये जे काँग्रेस आणि मुस्लिम लीगचं संयुक्त अधिवेशन झालं, एकमेव. हो त्या एकमेव संयुक्त अधिवेशनात टिळकांनी जिनांबरोबर हा करार केला होता. हा यात गांधीजींचा काहीही संबंध नव्हता. गांधीजी लखनौ अधिवेशनाला हजर सुद्धा नव्हते. गांधीजी हो चंपारणमध्ये आंदोलन करत होते ज्यावेळेला लखनौचं अधिवेशन झालं. आणि हा अधिवेशन संपल्यानंतर गांधीजींनी याचा विरोध केला, की एका हम्म. माणसाला 3 मतांचा अधिकार किंवा 3पट प्रतिनिधित्वाचा अधिकार हे हम्म. लोकशाही तत्वाच्या विरोधात आहे, त्यामुळे माझी याला मान्यता नाही. हा इतकं स्पष्ट गांधींनी म्हटलं होतं. पण केवळ गांधींना बदनाम करायचं या हो एकमेव उद्दिष्टासाठी म्हणून हे अत्यंत धादांत खोटा प्रसंग हा 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 त्या निर्लज्जपणाने, रंडीफुडाने दाखवला चित्रपटात. आणि हा म्हणजे मी जे वाचलं त्यानुसार तर ते असे अनेक प्रसंग आहेत असं समजतं. हा तर हा म्हणून माझा संताप झाला, की मग या रंडीफुडाला सुद्धा माफी मागायला लागेल. म्हणजे मग काय, कोर्टात केस करायला लागेल, कोर्टात केस करू, जे करायचं असेल ते करू. पण या रंडीफुडाला माफी मागायला लावू. हम्म. पण मग हे वारंवार अशा पद्धतीनं कुठल्या तरी मार्गानं सावरकरांची चर्चा घडून आणण्यामागे नेमका काय हेतू असतो? आणि जर समजा इतके आक्षेपार्ह वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप त्यांच्याबद्दल घेतले जात आहेत, तर त्याच्या संदर्भात काय कारण काय म्हणजे? नाही, एक तर असं आहे ना, की हा जो देशावरती आता राजवट जी चाललेली आहे, संघ हा परिवाराच्या भारतीय जनता पक्षाची, हा यांचा स्वातंत्र्य आंदोलनाशी कवडीचा संबंध नाही. हा कवडीचा संबंध नाही. किंबहुना हे इंग्रजांचे हस्तक म्हणून त्या काळात काम करत होते. इंग्रजांना सहकार्य करत होते. हा राष्ट्रीय चळवळीचा विरोध करत होते. भारत जोडो आंदोलन, आपलं भारत छोडो आंदोलन, क्विट हा इंडिया मूव्हमेंटचा पण यांनी विरोध केला होता. स्पष्ट. हा आणि ते सगळे कागदोपत्री त्याचे पुरावे आहेत, की हो यांचा स्वातंत्र्य आंदोलनात काहीही संबंध नव्हता. हम्म. हे स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देण्याचं काम करत होते, खबरी इंग्रजांचे म्हणून. आणि हम्म. इंग्रजांचे खबरी म्हणून काम केल्याची हे बक्षिसं पण घेत होते त्यावेळेला. हम्म. हम्म. आपली क्विट इंडिया मूव्हमेंट कशी चिरडून टाकायची आणि हा चिरडून टाकावी यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जींसारखी माणसं बंगालच्या गव्हर्नरला पत्र लिहित होती. तो पत्रव्यवहार सगळा उपलब्ध आहे. आणि मग हम्म. आज त्यावेळेला देशात मध्ये विषय निघतात त्यावेळेला ज्यांचा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये बेईमानीचा इतिहास आहे, हा हा त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाशी आमचा काहीतरी संबंध आहे असं दाखवण्यासाठी ओढून ताणून ते सावरकरांना चिटकायचा प्रयत्न करतात. हम्म. पण त्यांचाही खरा इतिहास लोकांसमोर नाही. हा हा ही ही हा खरा याच्यातला प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून ते सारखं सारखं सावरकर 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 करण्याचा प्रयत्न करतात. अन्यथा यांनी जवळजवळ 92 पर्यंत, आपलं 92 नाही, 96-97 पर्यंत वाईट टाकल्यासारखं केलेलं होतं. हा हा वाजपेयींचं 96 ला सरकार आल्यानंतर पहिल्यांदा ते अडवाणींनी त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली. संसदेमध्ये त्यांचं चित्र लावलं. आणि अंदमानमध्ये ते प्लेग बिग सगळा सेल्युलर जेलच्या बाहेर लावला. हे हम्म. त्यातलं वास्तव आहे. हा 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 पण ते अंदमानमध्ये असताना आता प्रत्येक चित्रपटात किंवा नाटकात बिटकात ते कोलू ओढताना दाखवतात. काय सत्यता खरोखरच त्यांनी कोलू वगैरे ओढले आहेत का तिथे याच्यामध्ये? तशा प्रकारची शिक्षा तिथे होती का? नाही, कोलूची शिक्षा त्या ठिकाणी होती. हा आणि
इंग्रजांनी अंदमानमध्ये सेल्युलर जेलमध्ये जेवढे कैदी होते त्या सर्व कैद्यांचं जेल तिकीट हिस्ट्री मेंटेन ते करायचे. आणि जेल तिकीट हिस्ट्री म्हणजे त्या तो जो कोण कैदी आहे त्या कैदी आला तेव्हा त्याची उंची किती होती, त्याचं वजन किती होतं, त्याच्यानंतर त्याला कोणतं काम सोपवलं गेलं, त्यातलं किती काम त्यांनी केलं, किती नाही केलं, किंवा काम करायला नकार दिला असेल तर त्याच्यामुळे त्याला कोणती शिक्षा सुनावली गेली, असं सगळं त्यात लिहिलेलं असायचं. आणि रोजचं ही डायरी सारखी ही त्या प्रत्येक कैद्याची मेंटेन केलेली. आता सावरकरांची जी जेल तिकीट हिस्ट्री आहे त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये दर 15 दिवसानंतर त्या 15 दिवसांचा तो उल्लेख आहे. दर 15 दिवसानंतर त्याच्यावरती जेल सुपरिटेंडंट आणि कैदी यांच्या स्वाक्षऱ्या किंवा अंगठे हे त्याच्यावरती आहेत घेतलेले. आणि तर पहिली गोष्ट तर ही की हे ज्या दिवशी तिथं पोहोचले 4 जुलै 1911 अंदमानला, त्या दिवशी त्यांचं केलेलं वजन होतं 112 पाऊंड. आणि त्यानंतर म्हणजे साधारण 48-49 किलोच्या आसपास त्यांचं वजन होतं. आणि जेल सुपरिटेंडंटनी हे लिहून ठेवलं की तो जो कैदी आहे म्हणजे तो जो कोलू आहे त्या कोलूचं वजन आहे 80 किलो. त्या कोलूमध्ये रोज 30 किलो तेल काढावं लागायचं. त्या 30 किलो तेलासाठी त्यात 40-50 किलो समजा नारळाच्या करवंट्या किंवा तीळ किंवा असं काहीतरी त्यात टाकलं जायचं. तर हे जवळजवळ 125 किलोच्या आसपासचं वजन या माणसाकडून हलणार नाही. फिरवणं तर दूरची गोष्ट, हलू सुद्धा शकणार नाही. त्यामुळे यांना दोर वळण्याचं काम द्यावं. आणि यांना त्या पूर्ण जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये एकही दिवस 9 वर्ष 10 महिन्यातला एकही दिवस यांना कोलूवरती नाहीये. हे दोर वळण्याचं काम आहे. दोर वळण्याचं काम सुद्धा पहिली 3 वर्ष आहे. म्हणजे हे जुलैला तिथं पोहोचले, जुलै 11ला, त्याच्यानंतर 6 महिने तर सॉलिटरी कन्फाइनमेंट असायची. म्हणजे सेलमध्ये एकाला म्हणजे 6 महिने प्रत्येक कैद्याला पोहोचल्यानंतर त्याला सेलच्या बाहेर काढलं जायचं नाही, त्यांनी त्या सेलमध्येच राहायचं. आणि असे तिथं ते 986 सेल जवळजवळ. तर म्हणून त्याला सेल्युलर जेल म्हणतात. आता ती जी बाई आहे शेफार्ली, तिने काहीतरी असं लिहिलं की त्यांना एकट्याला सॉलिटरी कन्फाइनमेंट मध्ये ठेवलं. तर तो अख्खा जेलच सेल्युलर जेल आहे, तो जेलच आहे. त्यामुळे प्रत्येकच कैदी तिथं सॉलिटरी कन्फाइनमेंट मध्ये आहे. तिथं बराक सिस्टीम नाहीच आहे आणि नव्हती सुद्धा. पहिले 6 महिने प्रत्येक कैद्याला ती सॉलिटरी कन्फाइनमेंट होती. आणि नंतर त्याला काहीतरी काम दिलं जायचं. तर नंतर यांना जे काम दिलं गेलं ते दोर वळण्याचं काम दिलं गेलं. यांनी म्हणजे साधारण डिसेंबर 11च्या आसपास, नोव्हेंबर 1914ला यांनी रेजिनल्ड क्रेडॉक नावाचे एक होम सेक्रेटरी होते, होम डिपार्टमेंटचे सेक्रेटरी. तर ते सेल्युलर जेलच्या व्हिजिटला गेलेले होते अंदमान निकोबारला. आणि तिथं ज्यावेळेला पोर्ट ब्लेअरला ते सेल्युलर जेलला त्यांनी व्हिजिट केली त्यावेळेला बरेच कैदी त्यांना भेटले. त्यात सावरकरही त्यांना भेटले. आणि सावरकरांनी त्यांचं चौथं मर्सी पिटिशन, दयेचा अर्ज चौथा, हा त्यांना दिला. त्यांच्याबरोबर त्यांची चर्चा वगैरे पण झाली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे रेजिनल्ड क्रेडॉकला ते काहीतरी 14-15 नोव्हेंबर तारखेला भेटले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सावरकरांना ऑइल डेपोचं सुपरवायझर बनवलं. म्हणजे दोर वळण्याचं सुद्धा काम नाही, ऑइल डेपोचं सुपरवायझर बनवलं. त्या सुपरवायझर असलेल्या काळामध्ये मग ते बराच रिकामा वेळ असायचा. तर त्या काळामध्ये त्यांना उर्दू शिकायची इच्छा झाली आणि त्यांनी उर्दू भाषा त्या काळामध्ये शिकली आणि उर्दूतली शायरी पण ते करायचे. दुसरा एक भाग त्याच बाईने जे लिहिलेला आहे की सावरकरांनी कविता भिंतीवरती हे करायचे, खरडून लिहायचे. आणि तो त्यांचा अख्खा एक कमला नावाचा कविता संग्रह, काहीशे कवितांचा, हा असा भिंतीवरती कोरायचे. आणि त्याच्यावरती ते बघून इंग्रजांनी म्हणे त्याला प्लास्टर करून टाकलं. प्लास्टर मुळात सेल्युलर जेल जर कोणी बघितला तर त्यात प्लास्टर केलेला वॉल नाही आहेत, यांच्या एकट्याचीच वॉल अशी आहे. सगळे तो विटांचा आहे सेल्युलर जेल. तिथं प्लास्टर नव्हतंच कुठल्या याला.
आता यांचा पर्टिक्युलर सेल हा भारत सरकारने प्लास्टर करून घेतला स्वातंत्र्यानंतर, की यांचा आठवण म्हणून. तर त्याच्यावरती म्हणे त्यांना सावरकर म्हणाले की आधीच्या सर्व कविता तर मी मुखोद्गत करून टाकलेल्या आहेत, बरं झालं तुम्ही आता मला नवीन कविता लिहिता येतील. माझं असं त्याच्यातलं म्हणणं आहे की सावरकरांनी उर्दूची शायरी ही कागदावर केली आणि सावरकरांच्या उर्दू शायरीचं पुस्तक अमिताभ बच्चनच्या हस्ते प्रसिद्ध झालं. त्यांनी मर्सी पिटिशन्स कागदावर लिहिल्या, दया याचनेचे सगळे अर्ज त्यांनी कागदावर लिहिले, मराठी कविता मात्र भिंतीवरती लिहिल्या. तर माझं मराठीवर असा अन्याय का केला? मराठी कविता विटांच्या भितडावरती कोरत बसले आणि उर्दू शायरी मात्र कागदावरती लिहिली त्यांनी. बोला बोला बोला. नाही, हे जे तुम्ही आता मर्सी पिटिशनच्या संदर्भात बोलता, तर काल परवा युट्यूब वरती त्या विक्रम संपत नावाचं ज्यांनी सावरकरांवरती 2 खंड लिहिले, ते 2 खंड लिहिले, तर ते मुलाखतीमध्ये बोलत असताना असं म्हणाले की ती त्या काळातली ब्रिटिश काळातली पद्धत होती मर्सी पिटिशनची, आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा त्या सेल्युलर जेलमध्ये असणाऱ्या अनेक कैद्यांनी तशा प्रकारच्या मर्सी पिटिशन त्यांनी दिल्या होत्या. त्यांनी बोस एक नाव घेतलं, सन्याल एक सचिंद्र सन्याल नाव त्यांनी त्या काळातलं घेतलं, आणि त्यानंतर त्यांनी सावरकर आणि सावरकरांचे भाऊ जे होते यांचं सुद्धा त्यांनी नाव घेतलं. तर म्हणे तो एक फॉर्मेट होता आणि त्या फॉर्मेट मध्येच ती करावी लागायची आणि त्यामुळे ती तशी केली गेली, आणि ती मर्सी पिटिशन नसून आम्ही त्याला याचिका असं म्हणतो, ती याचिका होती. असं आहे, त्यातलं वास्तव हे आहे की ते ज्या फॉर्म आणि फॉर्मॅट बद्दल बोलतात तो जनरल ॲम्नेस्टीचा आहे. त्याला जनरल ॲम्नेस्टीचा तो अर्ज होता आणि तो फॉर्म असायचा. आता जनरल ॲम्नेस्टीचे अर्ज सचिंद्रनाथ सन्यालांनी भरला होता, त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींनी भरला होता, अशा इतर बऱ्याच क्रांतिकारकांनी तिथं तो भरलेला होता. आणि जनरल ॲम्नेस्टी कधी दिली जायची? तर एकदा पहिलं महायुद्ध संपल्यानंतर एक राजकीय कैद्यांना, पॉलिटिकल प्रिझनर्स जे होते, त्या पॉलिटिकल प्रिझनर्सला अशी जनरल ॲम्नेस्टी दिली गेली. त्याच्यानंतर राणीचा काहीतरी राज्याभिषेक होता, तर त्यावेळेला एकदा खुशीपोटी त्या राणीने जनरल ॲम्नेस्टी द्यायचा निर्णय घेतला, त्यावेळेला जनरल ॲम्नेस्टी दिली गेली होती. आता सावरकरांनी जे लिहिलेले ते व्यक्तिगत दयेचे अर्ज आहेत, आणि तेव्हा विक्रम संपतला कमीत कमी इतकं भान असलं पाहिजे की त्याच्या कॉपीज आहेत अवेलेबल सावरकरांच्या मर्सी पिटिशन्सच्या, आणि त्यातली जी भाषा आहे ती इतकी याचकाची आहे की म्हणजे त्यातलं एका मर्सी पिटिशन मधलं त्यांचं वाक्य आहे, वेअर एल्स विल दिस प्रॉडिगल सन टर्न बट टू द मर्सीफुल डोअर्स ऑफ द पेरेंटल गव्हर्नमेंट, आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट, असं म्हणून त्यांनी सही केली आहे. म्हणजे आपल्या सर्व दर्शकांनाही लक्षात यायला पाहिजे की वाट भरकटलेला हा मुलगा प्रॉडिगल, हा वाट भरकटलेला मुलगा मायबाप सरकारच्या दाराशी दयेची याचना करणार नाही तर कोणाकडे करेल? आय बेग टू रिमेन युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट, आपला कायम आज्ञाधारक नोकर बनून राहण्याची भीक मागणारा, असं म्हणून खाली सही केलेली आहे सगळ्या मर्सी पिटिशन्स वरती. त्यामुळे आणि याची नोंद त्यांच्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये पण आहे, ज्या ज्या दिवशी त्यांनी दिली त्या दिवशी त्यांनी त्याच्या एंट्रीज आहेत की क्लेमेन्सी पिटिशन मर्सी, क्लेमेन्सी म्हणजेच मर्सी, तर क्लेमेन्सी पिटिशन मर्सी पिटिशन्स हे वारंवार त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामधली आणखीन एक गंमत, 1920च्या आसपास ज्या वेळेला सचिंद्रनाथ सन्याल आणि यांना सोडलं गेलं जनरल ॲम्नेस्टीमध्ये, तर हे जनरल ॲम्नेस्टीचे पण अर्ज भरायचे, हे व्यक्तिगत मर्सी पिटिशन्स पण भरायचे. रेजिनल्ड क्रेडॉकनी सुद्धा हे लिहून ठेवलंय की त्यांनी मला काय दिलं ते पर्सनल मर्सी पिटिशन दिलं. आणि तर सचिंद्रनाथ सन्याल आणि यांना सोडल्यानंतर यांनी आणखीन एक अर्ज केला की तुम्ही त्यांना सोडत आहात आणि त्यांचे गुन्हे तर माझ्यापेक्षा कितीतरी गंभीर आहेत. कोणीतरी ट्रेनमध्ये स्फोट केलेला आहे, त्यात इंग्रज अधिकारी मारले गेले आहेत वगैरे वगैरे,
अशा प्रकार म्हणजे झालं काय असतं, तर सचिंद्रनाथ सन्यालांची सुटका पण कॅन्सल होऊ शकली असती. होऊ शकत होती. हा. त्याची सुटका केली म्हणून यांनी तक्रार केलेली आहे की याची काय तुम्ही हे करता. म्हणजे इतर क्रांतिकारकांच्या साठी सुद्धा हे आड आले असते. अशा पद्धतीचा तो अर्ज त्यांनी केलेला आहे. तर त्याच्यामुळे विक्रम संपत जे सांगतायत ते धादांत खोटं आहे. यांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन्सच सुद्धा केलेले आहेत आणि 6 केले आहेत. यांच्या पत्नीचा आणि वहिनीचा मर्सी पिटिशनचे सुद्धा माझ्याकडे कॉपीज आहेत. त्यातही त्यांनी हे दिलेलं आहे की ते वाट भरकटले आणि आता ते परत सामान्य माणसासारखं नॉर्मल जगायला तयार आहेत, सरकारचे सर्व आदेश मानून. यांनी वारंवार पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ब्रिटिश सरकार सांगेल ती गोष्ट आम्ही करायला तयार आहोत. आणि या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणि क्रांतीचा मार्ग घेऊन जे लाखो तरुण भारतामधले भरकटतायत, त्यांना आम्ही पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू आणि आम्ही यशस्वी होऊ वगैरे असल्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर विक्रम संपत दादांचं कुठं बोलतोय. पण दुसरं एक असं एक की जे चरित्रकार आहे ते खूपदा लिहितात की सेल्युलर जेलमध्ये असताना सुद्धा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सुद्धा सावरकर जे आहेत ते गप्प नाही बसले. तिने जेलमध्ये क्रांतिकारकांचं संघटन बनवलं, त्याची एक भाषा तयार केली होती त्यांनी आणि त्या भाषेत त्याच्यातनं ते त्यांना सगळ्या प्रकारचे आदेश देत होते आणि खूप सारे जे क्रांतिकारक होते ते सावरकरांचे अनुयायी वगैरे होते आणि त्यांना खूप त्याच्यामध्ये म्हणजे एक असं म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व सावरकर त्या ठिकाणी होते. अशा पद्धतीचं लिखाण आपल्याला आढळतं. तर त्यातली काय सत्यता नेमकी काय? आता ते कसं झालं, ते त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या माझी जन्मठेप पुस्तकात लिहिलं. त्या माझी जन्मठेप मध्ये त्यांनी हे लिहिलं की आम्ही बेड्यांची भाषा तयार केली की हातामधल्या बेड्या या विशिष्ट फ्रिक्वेन्सीनी वाजवायच्या आणि त्या विशिष्ट लयीमध्ये वाजवल्यानंतर त्यातून एकमेकाला संदेश द्यायचा. तर मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं असल्यामुळे मला ते भयंकर अभिनव वाटलं ती कल्पना. आणि याचं दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की सेल्युलर जेलची रचना जी आहे ती मध्ये एक सेंट्रल टॉवर आहे आणि त्या सेंट्रल टॉवर मधून निघणारे 7 दिशांना निघणारे असे त्या बॅरॅक म्हणजे जेल त्याचा सगळे सेल्स 3 मजली. तर म्हणजे आणि प्रत्येक विंग आपण त्याला म्हणू त्या जेलची, त्या प्रत्येक विंगची पाठ ही दुसऱ्या पाठीमागच्या विंगच्या समोर असायची. त्याच्यामुळे कोणत्याही विंग मधल्या कैद्याला दुसऱ्या विंग मधला एकही कैदी दिसायचा सुद्धा नाही. ओके ओके. कारण त्या समोरच्या विंगची पाठ इकडे असते याच्याकडे, त्यामुळे त्याला तिकडचा कैदी कधीही दिसायचा नाही बरोबर दुसऱ्या विंग मधला. तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटलं की ही भाषा तयार कशी केली आणि ज्यांनी कोणी केली ती इतर कैद्यांना कशी शिकवली, कधी शिकवली. कारण ती काही बराक नाहीये, बॅरॅक सिस्टीम नाहीये. प्रत्येक कैदी स्वतंत्र वेगवेगळ्या सेलमध्ये आहे. तर अगदी बाजूच्याला जरी शिकवायची असली तरी ती शिकवली कशी, कारण भिंतीची रुंदी आहे 3 फूट. 3 फूट रुंद भिंत आहे. तर मी माझ्या सेलमध्ये किती बांगड्या वाजवेना, त्याचा अर्थ काय हे शेजारच्या माणसाला शिकवणं हे किती अवघड आहे. आणि असं 698 कैद्यांना शिकवलं. हे मला इतकी अभिनव कल्पना वाटली की मी म्हणजे अक्षरशः वेडापिसा झाल्यासारखं त्याच काळामध्ये तिथं असलेल्या समकालीन क्रांतिकारकांची आत्मचरित्र शोधायला लागलो. काही मला ढाक्याच्या नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मिळाली. त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं चरित्र आहे ज्याचं नावच आहे 30 इयर्स इन प्रिझन. 30 वर्ष ते तुरुंगात होते. ओके. तर त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती, सचिंद्रनाथ सन्याल, त्याच्यानंतर उल्हासकर दत्त, नंतर आणखीन अशा बऱ्याच एकूण 5-6 कैद्यांचे ती मी शोधत होतो. मला ती मिळाली. ती मिळाल्यानंतर ज्यावेळेला मी ती वाचली त्यावेळेला मला उलटा धक्का बसला. एकतर इतक्या अभिनव कल्पनेबद्दल इतरांनी लिहायला हवं होतं.
तर कोणीच लिहिलेलं नाही. ओके. ना सचिंद्रनाथ सन्यालांनी लिहिलं, ना भाई परमानंदनी लिहिलं, ना उल्हासकार दत्तनी लिहिलं, ना बारीन घोषनी लिहिलं, कोणीही नाही लिहिलं या इतक्या अभिनव कल्पनेबद्दल किंवा शोधाबद्दल. आणि उलट त्यांनी असं लिहिलं की ज्या ज्या वेळेला तुरुंगामध्ये आम्ही आंदोलन करायचो, आम्ही उपोषण करायचो, त्या वेळेला सावरकर बंधू त्या उपोषणामध्ये किंवा आंदोलनामध्ये भाग घ्यायला स्पष्ट नकार द्यायचे आणि ते असं म्हणायचे की याच्यामध्ये जर आम्ही भाग घेतला तर आम्हाला मिळणाऱ्या सोयी, प्रिव्हिलेजेस हा शब्द वापरलाय त्यांनी, की आम्हाला तुरुंगात मिळणाऱ्या प्रिव्हिलेजेस या बंद होतील, म्हणून आम्ही याच्यात भाग घेणार नाही असं म्हणून यांनी एकदाही एकाही उपोषणामध्ये भाग घेतला नाही. हे मात्र सर्वांनी लिहिलंय. बरोबर आहे. म्हणजे काय प्रिव्हिलेज मिळायच्या साधारणतः त्यांना? म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे ते एकमेव अंदमानातले कैदी ज्यांना पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. ओके. आणि त्यांचा भाऊ धाकटा नारायण आणि त्यांची पत्नी हे अंदमानला जाऊन त्यांना भेटून परत आले होते. नंतर तिथं असा एक नियम होता की व्यक्तिगत पत्र, म्हणजे कुटुंबाला पाठवलेलं पत्र असं वर्षातून एकदाच लिहिता येईल. यांना जास्त पत्र लिहिण्याची परवानगी होती. ओके. तर अशा काही गोष्टी होत्या. आणि जसं मी मगाशी म्हटलं की त्यांना म्हणजे ते पॉलिटिकल प्रिझनर नव्हते, ते क्रिमिनल प्रिझनर होते. पॉलिटिकल प्रिझनर ची गोष्ट वेगळी होती, पण क्रिमिनल प्रिझनर असून सुद्धा यांना अंग मेहनतीच्या शिक्षा दिल्या नाहीत. यांना ऑइल डेपोचं सुपरवायझर बनवलं. क्रिमिनल प्रिझनर आणि पॉलिटिकल प्रिझनर असा काय फरक होता? म्हणजे क्रिमिनल प्रिझनर्स म्हणजे काय नेमकं त्यांच्यावरती आरोप होता? खून आणि खुनाला मदत केल्याचा आरोप ना. कलेक्टर जॅक्सनचा जो खून झाला तो यांनी पाठवलेल्या पिस्तुलाने झाला होता. त्यामुळे आपण ज्याला अबेटमेंट ऑफ मर्डर म्हणतो, की खुनाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा आणि प्रत्यक्ष खून करण्यासाठी सहकार्य केलं हत्यार देऊन, हे दोन्ही क्रिमिनल ऑफेन्सेस त्यांच्यावरती होते. पण मग हे क्रांतिकारक कार्य नव्हतं का? क्रांतिकारक कार्य नव्हतं हे? पण ते त्यांनी स्वतः सांगितलं की मी हे केलंच नाही म्हणून. त्यांचं असं, आता एखाद्याने क्रांतिकारक समजा केलं, आपल्याला माहितीये भगतसिंग होते, ते छाती ठोक सांगायचे हो आम्ही केलं, आणि ते असे म्हणायचे की फासावर नका देऊ, आम्हाला गोळी मारा. इंग्रज व्यवस्थे किंवा इंग्रज सरकारच्या साम्राज्याच्या विरोधामध्ये युद्ध केल्याचा आमच्यावर गुन्हा आहे ना. वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट हा जर आमच्यावरती गुन्हा आहे तर आम्हाला युद्ध कैद्यासारखं गोळी मारा, फाशी देऊ नका. बरोबर. हा एकमेव यांनी केलेल्या एकाही गोष्टीची जबाबदारी स्वीकारली नाही. आणि अशा खूप गोष्टी दडवल्या गेल्या. म्हणजे तरी पण त्यांना इतक्या वर्ष राहावं लागलं जेलमध्ये. हो, असं आहे, सावरकरांनी ती जी ब्राउनिंग ब्रँडची पिस्तुलं होती, ती ब्राउनिंग ब्रँडची पिस्तुलं त्यांनी, आणि 1857चं स्वातंत्र्य समर या पुस्तकाची मॅन्युस्क्रिप्ट, हस्तलिखित कॉपी, या दोन्ही त्यांनी भारतामध्ये पाठवल्या त्यांच्या मोठ्या भावाकडे, पिस्तूल आणि ते बाबाराव सावरकरांकडे. आणि ते आणलं कोणी? जीवाचा धोका पत्करून बंदी घातलेली मॅन्युस्क्रिप्ट आणि शस्त्र हे इंग्लंडहून भारतामध्ये घेऊन येणाऱ्या माणसाचं नाव होतं सिकंदर हयात खान. ओके. हा इंडिया हाऊस मधला विद्यार्थी होता. तो त्याच्या जीवाची बाजी लावून ते त्या दोन गोष्टी भारतात घेऊन आला. त्यांनी ते चतुर्भुज नावाच्या त्यांच्या नोकरामार्फत बाबाराव सावरकरांच्या हवाली ते केलं मुंबईमध्ये. आणि मग ते मॅन्युस्क्रिप्ट नाशिकला आलं आणि ते छापलं गेलं ते पुस्तक. आणि नंतर तो सिकंदर हयात खान पंजाबचा मुख्यमंत्री झाला, संयुक्त पंजाबचा. पण मग हे आता एकंदरीतच त्यांचे जे मतभेद महात्मा गांधींबरोबर होते, महात्मा गांधींचा इतका द्वेष करण्याचं कारण काय? की म्हणजे त्यांचं काय कारण काय होतं? महात्मा गांधी तर त्यांना जाऊन म्हणजे चांगल्या, त्यांची महात्मा गांधींनी कधी त्यांच्या विरोधात काही वक्तव्य केले नाही, उलट चांगलीच तारीफच केल्याचं म्हटलं जातं.
महात्मा गांधींना त्यांनी पहिल्यांदा बोलावलं होतं 1906 साली लंडनमध्ये इंडिया हाऊस मधल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद करण्यासाठी. आणि गांधीजी कारण गांधीजी साऊथ आफ्रिकेमध्ये खूप गाजले होते. त्यांचं जे काही हिंसक आंदोलन होतं, सत्याग्रह होता, या दोन्ही अभिनव गोष्टी होत्या आणि त्या खूप गाजल्या. त्याच्यामुळे गांधीजी ज्या वेळेला लंडनला आले त्यावेळेला या भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांना तिथं निमंत्रित केलं आणि या इंडिया हाऊस मधल्या भारतीय विद्यार्थ्यांचे हे एक प्रमुख असे होते. तर गांधीजी ज्या वेळेला इंडिया हाऊस मध्ये गेले त्यावेळेला सावरकर प्रॉन्स तळत होते. ओके. आणि सावरकरांनी गांधीजींना प्रॉन्स ऑफर केले खायला. तर गांधीजी म्हटले की मी मांसाहार करत नाही. त्यावरती हे महाशय त्यांना म्हणाले की मांसाहार न करता, अॅनिमल प्रोटीन्स न खाता ब्रिटिश साम्राज्याचा मुकाबला कसा करणार. तर त्याला गांधीजी म्हटले की ब्रिटिश साम्राज्याचा मुकाबला करण्यासाठी माझं नैतिक बळ पुरेसं आहे. त्यासाठी मांसाहार करायची मला गरज वाटत नाही. त्यावर ते त्यांना म्हटले की यू आर अ सीसी, तुम्ही नेभळट आहात. आता मांसाहार करत नाही म्हणून नेभळट आहात असं ते म्हटले. आता मोहन भागवत अख्ख्या भारताला सांगतो की तुम्ही नेभळट व्हा, मांसाहार करू नका. तर असं ते त्यांना बोलले. आणि मग प्रत्यक्ष ज्या वेळेला विद्यार्थ्यांबरोबर इंटरॅक्शन झाली त्यावेळेला गांधींचा अहिंसक मार्ग हा यांना बिलकुल मान्य नव्हता. यांचं म्हणणं होतं हिंसा करायलाच हवी, त्याच्याशिवाय हे स्वातंत्र्य मिळूच शकणार नाही. आणि त्यात त्यांचा तो मतभेद झाला आणि तोच फंडामेंटल मतभेद नंतर कायम दोघांमध्ये राहिला. आणि म्हणून इनफॅक्ट गांधीजींनी बोटीमधून ज्यावेळेला ते इंग्लंडहून साऊथ आफ्रिकेला गेले तर त्या बोटीमध्ये त्यांनी आपण ज्याला म्हणतो फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन सारखं ते हिंद स्वराज पुस्तक लिहिलं. कारण या इंटरॅक्शन मध्ये ते जे डिफरन्स ऑफ इंडिया हाऊस मध्ये मदनलाल धिंगरा वगैरे होते आणि मदनलाल धिंगरांना सुद्धा सावरकरांनी इन्स्पायर केलं अशा पद्धतीचं सुद्धा चित्रपटात आणि वेगवेगळ्या चरित्रातून बोललं जातं. काय त्यातली वस्तुस्थिती आहे? मदनलाल धिंगरा हा पंजाब मधल्या एका अत्यंत गर्भश्रीमंत कुटुंबातला मुलगा होता आणि लंडन मध्ये शिकत असताना, इंडिया हाऊस मध्ये राहत असताना सावरकरांच्या कायमच सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर, त्यांचे एक मित्र होते त्यांचं नाव होतं निरंजन पै सावरकरांचे. तर ते कायम त्यांच्याबरोबर अशा चर्चा व्हायच्या आणि यांचं भाषेवरती प्रचंड प्रभुत्व होतं. इंग्रजी असेल, मराठी असेल, संस्कृत असेल आणि समोरच्याला आपण ज्याला म्हणू आज त्याला अत्यंत प्रभावित करणारं शब्दबंबाळ असं ते बोलू शकायचे. त्यामुळे अनेक विद्यार्थी असे त्यांच्यापासून प्रभावित व्हायचे. पण मदनलाल धिंगरा हा त्याला मुळातच निशाणा वगैरे याची आवड होती. लंडन मधल्या 2 अतिशय प्रतिष्ठित अशा रायफल क्लबचा तो मेंबर होता. त्या दोनही रायफल क्लब मध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दुसऱ्या अशा रायफल क्लब मध्ये जाऊन तो रोज शूटिंगची प्रॅक्टिस करायचा पिस्तुलीने. त्याच्याकडे 2 लायसन्स्ड पिस्तुली होत्या आणि त्याच्याने तो रोज तिथं ही प्रॅक्टिस तिथं करायला जायचा. आणि कर्नल वायलीला त्यांनी त्या हॉलमध्ये गोळी मारून ठार केलं. नंतर त्याला अटक झाली. त्याला अटक झाल्यानंतर यांना तसं वाटलं की यांनी आपलं नाव घेतलं तर काय, म्हणून हे त्याला भेटायला गेले अटक केलेली असताना जेलमध्ये. आणि भेटायला गेल्यानंतर त्याला असं सांगत होते की तू माझं नाव घेऊ नकोस. त्याच्यावरती तो इतका संतापला, कारण त्यांनी ऑलरेडी त्यांचं नाव घेतलेलं नव्हतं. जे केलं ते मी केलेलं आहे, माझी एकट्याची जबाबदारी आहे हे सांगून त्यांनी खून केलेला होता. पण यांनी ज्या वेळेला सांगायला गेले की तू असं कोणाचं नाव घेऊ नको, त्यावेळेला तो संतापला आणि त्यांनी यांची निर्भत्सना केली. यू आर अ कावर्ड असं तो म्हटला. आता हे सगळं लंडन मध्ये पेपरमध्ये छापून आलं, हा सगळा वृत्तांत. त्या वर्तमानपत्राचं कात्रणही आहे आणलेलं तिथून. ही त्यातली रियालिटी आहे.
आणि मग मग यांना असं वाटलं की पोलिसांनाच जर संशय आला की मी यांना काहीतरी इन्स्पायर केलं, तरी भांडण झालं त्यांचं आणि त्याचा वृत्तांत छापून आला. वृत्तांत छापून आल्यामुळे मग हे आणि त्या इंडिया हाऊसचे जे मालक होते श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्पॉन्सर, हे दोघं जण पॅरिसला पळून गेले मादाम कामांकडे. आणि मादाम कामांच्या घरामध्ये हे राहत होते. आणि विशेषतः मादाम कामांनी हे तिथं राहत असताना भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज काय असावं तर तिरंगा असावा, हा मादाम कामांनी सगळ्यात पहिल्यांदा तिरंगा हे तिथे असताना तो रिलीज केला होता की हा स्वतंत्र भारताचा झेंडा असेल. पण मग तिथे राहत असताना म्हणजे सावरकर इंडिया हाऊस मध्ये राहत असताना जसं तुम्ही सांगितलं, तर त्यांच्या संदर्भातला एक म्हणजे तरुण असताना ते खूप म्हणजे जसा एखादा तरुण वयातला माणूस प्रभावित असतो आपल्या देशभक्तीने, क्रांतिकारकाने, तशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि खूप टोकाचा असा पारतंत्र्याबद्दल संताप असणारा तरुण अशा पद्धतीचं त्यांचं होतं. आणि मग ते खऱ्या पद्धतीची शिक्षा द्यावेस फटके बिटके पडले किंवा इंग्रजांनी ते तुरुंगात जाण्याची वेळ आली तर तेव्हा ते गळपटले का? असं आहे ना, म्हणजे मी त्याकडे कसं बघतो की तो पहिला पिरियड जो होता तो रोमॅन्टिक रेव्होल्युशनरीचा होता. हा बरोबर, क्रांतीबद्दलचा रोमॅन्टिसिझम होता. हा रोमॅन्टिसिझम, बरोबर, एक्झॅक्टली. आणि म्हणजे आपणही लहान मुलांना शिवाजी महाराजांच्या, भगतसिंगांच्या गोष्टी सांगतो, तर ते पण शाळेची पट्टी असली तरी ती पट्टी घेऊन ही शिवाजी महाराजांची तलवार आहे असं करून ते सुरू होतात. तर तो त्या लहान मुलांचा रोमॅन्टिसिझम असतो, तसं यांचं होतं. आणि त्या रोमॅन्टिसिझम मध्ये यांनी त्या काळामध्ये हे 1857चं स्वातंत्र्य समर म्हणा, ज्यात त्यांनी भारतातल्या धर्मनिरपेक्षतेचा अत्यंत गौरवाने उल्लेख केला हो त्या पुस्तकामध्ये. आणि मॅझिनीचं चरित्र त्या काळामध्ये लिहिलं. हो. अटक झाल्यानंतर ज्या वेळेला प्रत्यक्ष वास्तवाशी गाठ झाली त्यांची, की जस्ट मी थोडं मुद्दाम वर्णन करून सांगतो की मुंबईला ते भायखळ्याच्या जेलमध्ये होते. आता आपल्याला माहितीये की इंग्रजांनी त्या काळातले सगळे जेल हे कैदी हा तुटून जावा, त्याचं मनोबल तुटून जावं या अशाच पद्धतीने ते कैदखाने सगळे होते, तुरुंग सगळे भारतातले. तर भायखळ्याच्या जेलमध्ये होते. किला कोर्टमध्ये त्यांची केस चालली, आत्ताचं किला कोर्ट. आणि ते तिथून त्यांना नेलं कलकत्त्याला. कलकत्त्याहून SS महाराजा नावाची एक बोट असायची जी पोर्ट ब्लेअरला कैद्यांना घेऊन जायची, किंवा जे काही तिथं सामान पुरवायचं असेल, कागद असतील, पाणी असेल, जे काय असेल ते तिथं घेऊन ती बोट रोज जायची. तर त्या बोटीमध्ये च्या तळाला, बोटीमध्ये जे कंपार्टमेंट्स आहेत त्यातलं एकदम आपण ज्याला म्हणू तळघराचा जो आहे त्यात सगळे कैदी ठेवले जायचे. आणि मग ती 2 दिवसांनी पोर्ट ब्लेअरला पोहोचायची. तर 2 दिवस त्या अंधाऱ्या तळातून, बोटीच्या तळातून त्यांना तिथपर्यंत नेलं. तिथं नेल्यानंतर 6 महिने सॉलिटरी कन्फाइनमेंट. आता ज्या माणसाला रोज त्या इंडिया हाऊस मधल्या 50 विद्यार्थ्यांसमोर भाषण देण्याची सवय होती, किंवा एक प्रकारची प्रसिद्धी सवयीची झालेली होती, उपदेश करायची, आणि प्रसिद्धीची पण सवय झालेली होती, असा एक कैदी त्या बोटीच्या तळातून तिथं नेला जातो. नेल्यानंतर 6 महिने त्यांना सेलच्या बाहेर पडायचं नाही म्हणून सांगितलं जातं. म्हणजे दुसरा माणूस दिसणार सुद्धा नाही, दुसरा कैदी किंवा शिपाई कोणी दिसणार सुद्धा नाही, अशी ती सेल. त्या सेलच्या एक्झॅक्टली खालती फाशीचा यार्ड. ओके. आणि फाशीच्या यार्डला ज्या सेल्युलर जेलमध्ये आठवड्याला 4 कैद्यांना फाशी दिली जायची, दर आठवड्याला. ओके. आणि फाशीच्या 1 दिवस आधी त्याला त्याच्या फाशी यार्डाच्या शेजारच्या सेलमध्ये आणून ठेवलं जायचं. तर आपण अशी कल्पना करू शकतो, कारण की तो जो फाशी जाणारा कैदी आहे, जो 24 तास आधी त्यांच्या खालच्या खोलीत आणून ठेवला, त्याचा काही ना काहीतरी आक्रोश असेल. हो. असा आठवड्याला 4 जणांचा. बरोबर.
आणि प्रत्यक्ष फाशीला नेत असतानाच काय विलाप असेल आणि त्याचं हे असेल ते आपण फक्त कल्पना करू शकतो. कल्पना बरोबर. त्यात हे पूर्ण ढासळले. आणि 4 जुलै 1911ला यांनी सेल्युलर जेलमध्ये प्रवेश केला आणि 29 ऑगस्ट 1911ला यांनी पहिला दयेचा अर्ज लिहिला. जोपर्यंत त्यांना एकही शिक्षा झालेली नव्हती, एकही काम करायला सांगितलेलं नव्हतं, काहीच नाही. केवळ इतक्या दिवसामध्ये ते ढासळले. पहिला दयेचा अर्ज त्यांनी ऑगस्ट 1911ला लिहिला. नेल्यानंतर पुढच्याच महिन्यात. विदेशात राहत असताना त्यांच्यावरती काही महिलेचा विनयभंग केल्याचा किंवा बलात्कार अशा संदर्भातला बलात्कार केला की विनयभंग, काही ठिकाणी बलात्कार बोलतात, काही ठिकाणी विनयभंग नावाचा, नेमकी वस्तुस्थिती काय आहे? ऍक्च्युली ते काय झालं, मी जेव्हा सगळं शोधत होतो त्यावेळेला मुंबई हायकोर्टामध्ये त्या काळात मुंबई हायकोर्टाचे एक नामांकित जज होते. त्यांचं जस्टिस होते, म्हणजे ते जस्टिस R.A. जहागीरदार असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी खूप लेखन केलेलं आहे त्यांच्या काळामध्ये. तर R.A. जहागीरदारांच्या लेखामध्ये मला पहिल्यांदा ही माहिती मिळाली. त्यात त्यांनी असं म्हटलंय की धनंजय कीर यांच्या एका पुस्तकामध्ये या प्रसंगाचा उल्लेख आहे, ज्यात सावरकरांना 4 महिन्याचा तुरुंगवास झाला होता. कारण ते वाक्य असं आहे, ही हॅड अटेम्प्टेड टू ऑफेंड द मॉडेस्टी ऑफ अ ब्रिटिश वुमन. तिचा विनयभंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यासाठी त्यांना 4 महिन्याची शिक्षा झाली होती, असं त्या पुस्तकात लिहिलंय. असं R.A. जहागीरदार म्हणजे हायकोर्टचे जस्टिस यांनी ते लिहिलं होतं. म्हणून मग मी ते शोधायला लागलो पहिले. मग सावरकर अँड हिज टाइम्स नावाचं एक पुस्तक धनंजय कीर यांनी लिहिलेलं आहे, जे आता ऑनलाईन उपलब्ध आहे, पण ते पूर्ण एडिटेड आहे. ओके. त्या पुस्तकाची पहिली एडिशन आपल्या एशियाटिक लायब्ररीमध्ये आहे. ओके. आणि कलकत्त्याला नॅशनल कॉलेज आहे, तिथल्याही लायब्ररीमध्ये आहे. या 2 ठिकाणी तर मला त्या दिसल्या. म्हणजे तर त्या पुस्तकामध्ये तो हा संपूर्ण प्रसंगाचा त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. मग मी नंतर ज्या वेळेला बाकीचे कागद शोधत होतो, लंडनला गेलो होतो, त्यावेळेला मी प्रत्यक्ष ते केस पेपर शोधायला लागलो आणि मग ते तिथल्या इंडियन आर्काइव्ह मध्ये मिळाले. ओके. त्याचे तर हे झालेलं होतं. म्हणजे 4 महिन्याची त्यांना शिक्षा झालेली होती. आता एक्झॅक्टली त्याच 4 महिन्याबद्दल त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी असं लिहिलं की मी लंडनमध्ये विदेशी कपड्यांची होळी केली, म्हणून मला 4 महिन्याची शिक्षा झाली. आता मला तुम्ही सांगा, इंग्लंडमध्ये कोण धोतर नेसणार होतं का? नाही. लंडनमध्ये. तर लंडनमध्ये विदेशी कपड्यांची होळी याचं मला काही तार्किक अर्थाने काही हेच समजत नाही की ते कपडे त्यांच्यासाठी स्वदेशी होते ना, आणि हे स्वतः पण ते सूट बूट घालायचे ना. बरोबर आहे. त्यांचे सगळे फोटो सूट बुटामधले आहेत. मग कुठल्या कपड्यांची होळी केली? तर त्या एक्झॅक्टली तो पिरियड हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये त्यावेळेला त्यांना शिक्षा झाली. 4 महिन्याची शिक्षा झाली होती. सुटल्यानंतर काळ्या पाण्याच्या शिक्षेतून त्यांची सुटका झाल्याच्या नंतर त्यांचं एकंदरीत जे कौटुंबिक जीवन होतं किंवा त्यांचे जे व्यवहार होते कशा पद्धतीचे होते, काय त्याच्या संदर्भातले पुरावे किंवा काय माहिती मिळते त्यांच्या एकंदरीत संदर्भातली? कौटुंबिक याच्यातली नाही, ते आता त्यांना तिथून परत आणलं 2 मे 1921. हा त्यांचा अंदमानातून सुटकेचा दिवस आहे. तर ते सेल्युलर जेलमध्ये 9 वर्ष 10 महिने होते. आणि आणल्यानंतर त्यांना पहिल्यांदा येरवड्या तुरुंगात ठेवलं पुण्याला. तिथं ते सामान्य कैद्यासारखं ठेवलं, म्हणजे तिथं क्रिमिनल कैदी म्हणून नाही ठेवलं. येरवड्यामध्ये त्यांना सामान्य कैद्यासारखं ठेवलं. आणि त्यांचं मग महाराष्ट्रामध्ये गव्हर्नर बरोबर आणि दिल्लीला व्हाईसरॉय बरोबर त्यांचं ते निगोसिएशन चाललेलं होतं, वाटाघाटी सुटकेच्या. मग 1924ला त्यांना येरवड्यामधून सोडलं गेलं
येरवड्यामधून सोडण्याच्या ज्या अटी होत्या त्या सर्व अटी यांनी मान्य केल्या. त्या अटी अशा होत्या की मी कुठल्याही राजकीय कामामध्ये भाग घेणार नाही, कुठल्याही पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीमध्ये मी सहभाग करणार नाही, मी पॉलिटिकल स्टेटमेंट करणार नाही कुठल्याही प्रकारचं. रत्नागिरीतून बाहेर जायचं असेल तर मी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेऊनच रत्नागिरीतून बाहेर जाईन आणि सरकार सांगेल त्या ठिकाणी मी राहीन. मग इंग्रजांनी रत्नागिरीमध्ये त्यांना एक मोठा बंगला राहण्यासाठी म्हणून दिला. त्या अर्थाने हा भारतातला एकमेव क्रांतिकारक ज्याला मस्त रत्नागिरीत बंगला राहायला दिला होता. आणि मग तिथं ते कुटुंबासोबत त्यांची पत्नी, भाऊ वगैरे याच्या सोबत ते रत्नागिरीमध्ये राहत होते तिथे. आणि रत्नागिरीत राहत असताना आणि असं सांगतात म्हणजे की स्थानबद्ध करून ठेवलं होतं. तर स्थानबद्ध म्हणजे त्यांना सगळीकडे भारतभर फिरायची परवानगी होती, फक्त कलेक्टरला कळवायला लागायचं. त्याच्यानंतर ते रत्नागिरीला गेल्यानंतर ते पहिल्यांदा नाशिकला आले. नाशिकला काळाराम मंदिरामध्ये त्यांचा सत्कार सोहळा झाला, सत्कार समारंभ झाला. नाशिकच्या त्यावेळेच्या भट भिक्षुकांनी त्यांचा मोठा सत्कार तिथं केला काळाराम मंदिरामध्ये. त्यांना थैली म्हणतात, त्यावेळेला थैली म्हणायचे, देणगी. तर लोकांनी पैसे गोळा करून त्यांना थैली तिथं दिली. नंतर पुण्यामध्ये त्यांचे सत्काराचे कार्यक्रम झाले. ते सगळीकडे त्यावेळेला फिरले. आणि येरवड जेलमध्ये असताना पहिल्यांदा त्यांनी ते हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं येरवड्यात असताना. आणि ते हिंदुत्व पुस्तक लिहिलं, ते टोपण नावाने लिहिलं. ते टोपण नाव होतं एक मराठा. ओके. या नावाने हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं. आणि त्याच्यामध्ये मग हिंदुत्व काय, आणि त्यात हेही म्हटलं की हिंदुत्व हॅज नथिंग टू डू विथ हिंदुइझम. तर हिंदुत्व हे एक राजकीय विचारधारा आहे, पॉलिटिकल डॉक्ट्रिन आहे. आणि मग ते काय असं पुढे केलं. मग भारताची राष्ट्रीयत्व हे कोणाला असलं, कोण असू शकतं, ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी भारत आहे, तोच या देशाचा नागरिक होऊ शकतो. म्हणजे ख्रिश्चन होऊ शकत नाही, मुस्लिम होऊ शकत नाही, ज्यू होऊ शकत नाही, बुद्धिस्ट होऊ शकत नाहीत, कारण या सगळ्यांच्या पुण्यभूम्या भारताच्या बाहेर आहेत. मक्का मदिनाला आहे, जेरुसलेमला आहे, नेपाळमध्ये आहे. तर त्यामुळे हे नैसर्गिकरित्या भारताचे नागरिक नाहीतच, हे त्यांनी त्यात म्हटलं. धर्मांतर केलेला सुद्धा भारतीय नागरिक नाही, कारण धर्मांतर केल्यामुळे त्याचं पुण्यभूमी ही भारताच्या बाहेर गेलेली आहे. हे त्यात त्यांनी लिहिलं. आणि मग हे त्या काळामध्ये म्हणजे 25 साली त्यांना हेडगेवार भेटले, मुंजे भेटले रत्नागिरीमध्ये. मग संघाची स्थापना झाली. संघाची स्थापना झाल्यानंतर संघाचा पहिला प्रचारक म्हणून नथुराम गोडसे रत्नागिरीला त्याची नेमणूक झाली. तो रत्नागिरीमध्ये संघाचा पहिला प्रचारक बनला. तेव्हा त्यांचे आणि नथुरामचे त्याबरोबर त्यांचे संबंध आले. तर हा सगळा म्हणजे तेव्हापासूनची त्यांची ओळख झाली. आणि तर हे सगळीकडेच फिरत होते. 37ला त्यावेळेला म्हणजे मला काही वेळेला हे वाटतं 37ला त्यांची त्या रत्नागिरीची ती जी काही सोकॉल्ड स्थानबद्धता होती, यातून सुटका कोणी केली? तर प्रांतिक निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये, मुंबई प्रांतामध्ये जे काँग्रेस सरकार आलं, त्या काँग्रेस सरकारने 37 साली यांना सोडलं. आणि काँग्रेसमध्ये या असंही म्हटलं, पण ते हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले. हिंदू महासभेचे अध्यक्ष बनल्यानंतर अहमदाबादमध्ये जे पहिलं अधिवेशन त्यांच्या अध्यक्षतेखालचं झालं, त्या अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये त्यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत ठराव म्हणून मांडला आणि पास केला. हा द्विराष्ट्राचा सिद्धांत त्यांनी पहिले 23 सालच्या पुस्तकातच लिहिला की हिंदू आणि मुस्लिम हे एक राष्ट्र असूच शकत नाहीत, ही दोन वेगवेगळीच राष्ट्र आहेत. आणि हे 23ला पहिल्यांदा लिहिलं, 37ला तो ठराव म्हणून संमत केला. आणि मग 37 ते 44 ते भारतभर या हिंदुत्वाचा प्रचार करणं, काँग्रेस, नेहरू आणि गांधींना विरोध करणं, 42च्या चले जाव चळवळीचा संपूर्ण विरोध करणं, इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती करण्यासाठी मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड स्थापन करणं, देशभरात मिलिटरी रिक्रुटमेंट बोर्ड स्थापन केली. ते आवाहनाचं जे त्यांचं पत्र आहे रिक्रुटमेंट बोर्डाचं,
त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की नॉर्थ ईस्ट वरून भारतावरती जो हल्ला होऊ पाहतोय दुसऱ्या महायुद्धात, त्याला परतवून लावण्यासाठी लष्करामध्ये इंग्रजांच्या भरती करा. तर नॉर्थ ईस्ट वरून भारतात कोण हल्ला करणार होतं? आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोसांची, जी मणिपूर पर्यंत आली होती, म्यानमार पर्यंत आली होती. ते तर आहेच की म्यानमारहून भारतात शिरत असताना बातमी आली की सुभाषचंद्र बोसांचा मृत्यू झालाय. तर ते जे आझाद हिंद सेनेचे सैनिक होते ते ज्या मणिपूरला ज्या ठिकाणी पोहोचले होते तिथंच राहिले, तिथंच ते वसले. आणि त्या गावाचं नाव आहे मोरे. ओके. एका मराठी माणसाचं नाव आहे. तिथं 3000 मराठी कुटुंब आहेत त्या मोरे गावात. ओके. मणिपूरला. मणिपूर आणि म्यानमारच्या सीमेवरती. सुभाषचंद्र बोसांचा आणि सावरकरांचा काय संबंध सांगितला जातो? नाही, मी तेच सांगतोय की आता 24 जून 1939 ला सुभाषचंद्र बोस मुंबईमध्ये आले होते. ते जिनांना भेटले, ते सावरकरांना भेटले आणि संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार होती. तर त्यांनी संध्याकाळची जाहीर सभा रद्द केली आणि शरदचंद्र बोस त्यांच्या भावाला त्यांनी पत्र लिहिलं की मी यांना भेटलो आणि फाळणीचा विचार सोडून द्या, एकात्म राष्ट्राचा विचार याच्यामध्ये करा आणि राष्ट्रीय प्रवाहाच्या दृष्टीने तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनाला सहकार्य करा, असं म्हणे मी दोघांना आवाहन केलं. पण गांधी द्वेषामध्ये इतकं वेळ लागलेलं आहे की देशाचे तुकडे करतील पण हे कधीही स्वातंत्र्य आंदोलनाला मदत करणार नाहीत. त्यामुळे निराश होऊन मी संध्याकाळची सभा रद्द करतोय. आणि हे सगळं 24 जून 1939च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी छापून आली. तो अंक टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्काइव्ह मध्ये आजही आहे तिथं. तर यांनी मग काय सुभाषचंद्र बोसांना प्रेरणा दिली? सुभाषचंद्र बोसांच्या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी यांनी लष्कर भरती केली. त्याच्यानंतर 40,000 आझाद हिंद सेनेचे युद्ध कैदी पकडले इंग्रजांनी. 40,000 कैद्यांचा खटला दिल्लीमध्ये उभा राहिला आणि हे सगळे हिंदुत्ववादी वकील त्यावेळेला जेवढे होते, भालाकार भोपटकरांपासून, यापैकी एकही जण गेला नाही युद्ध कैद्यांची बाजू घेऊन. या युद्ध कैद्यांची खटला पंडित नेहरू लढले. म्हणजे पंडित नेहरूंनी आयुष्यामध्ये फक्त एकदा वकिली केली, ती या केसमध्ये केली आणि 40च्या 40,000 युद्ध कैद्यांची सुटका केली. ओके. आणि हे थापा मारतात यांचं भक्त संप्रदाय की यांनी त्यांना प्रेरणा दिली. दुसरे की त्यांची डिग्री काढून घेतल्याचं बोललं जातं किंवा काय, त्यांची काय नेमकं शिक्षण झालं होतं यांचं? किती वकिलीचं पूर्ण शिक्षण झालं होतं का? यांनी हे बॅरिस्टरचं हे करायलाच तिकडे गेले होते ना, त्यामुळे ते त्या कॉलेजमध्ये शिकत होते, अभ्यासामध्ये अतिशय हुशार विद्यार्थी होते, यात काहीच शंका नाहीये. पण यांच्यावरती जो गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल झाला, जॅक्सनचा खून, अबेटमेंट ऑफ मर्डर आणि प्रत्यक्ष एडिंग द मर्डर, यामुळे त्यांची डिग्री रद्द झाली. दिली होती आणि काढून घेतली असं झालंच नाही, दिलीच नाही. म्हणजे तिथे पूर्ण शिक्षण म्हणजे कोर्स पूर्ण झाला की झाला होता आणि दिली नाही, कोर्स पूर्ण झाला होता. पण आता तुम्ही बघा, आपल्याकडे भारतामध्ये आजही या विद्यार्थ्यांवरती जर का एखादा गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभर त्यांना प्रत्येक गोष्टीला तो आडवा येतो की नाही? हो, येतो. पासपोर्ट मिळण्यापासून प्रत्येक गोष्टीला अडचण येते, नोकरी मिळायला प्रॉब्लेम येतो, भाड्याने घर घ्यायचं असेल तरी हल्ली पोलीस व्हेरिफिकेशन लागतं. ते होतं. आता यांच्यावरती तर प्रत्यक्ष खून करणं, खुनाला मदत करणं अशा पद्धतीचे आरोप होते. ते दरवेळेला आपलं पंडित नेहरूंना इथे ठेवलं. बोललं जातं की गांधी खटल्यातून किंवा गांधीच्या खुनातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. नेमकं काय प्रकार, सत्य आहे काय त्यातलं? नाही, निर्दोष तर नाही झाली, त्यांना पुराव्या अभावी सुटका झाली. कारण की दिगंबर बडगे हा जो अप्रूव्हर होता, माफीचा साक्षीदार होता, या दिगंबर बडगेनी जेवढ्या इतर 7 आरोपींच्या बद्दलची जी साक्ष दिली, त्या दिलेल्या प्रत्येक आरोपी बद्दलच्या साक्षीला पुष्टी करणारा पुरावा, आपण कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स लीगल टर्म मध्ये ज्याला म्हणतात,
तो कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स मिळत होता बाकी सगळ्याच आरोपींच्या बाबतीत. सावरकरांच्या बाबतीमध्ये त्यांनी जी साक्ष दिली त्याला कोरॅबोरेट करणारा दुसरा एव्हिडन्स नव्हता, त्याला पुष्टी देणारा. आणि कारण दरवेळेला असं झालं की सावरकर जिन्यामध्ये आले, खाली नारायण आपटे आणि नथुराम गोडसे उभा होता, पाठीमागे दिगंबर बडगे होता. आणि सावरकर खुनाला जाण्यापूर्वी सावरकर त्या दोघांना असं म्हटले की यशस्वी भव. आता हे दिगंबर बडगेनी त्याच्या साक्षीत सांगितलं. याला कोरॅबोरेट करणारं कोण होतं? बरोबर, नारायण किंवा नथुराम गोडसे. ते दोघं तर कोरॅबोरेट करणं शक्यच नव्हतं. बरोबर. त्यामुळे आणि त्यात सुद्धा जज आत्माचरण जे आहेत त्यांनी हे लिहून ठेवलं त्यांच्या ऑर्डरमध्ये की दिगंबर बडगेच्या प्रत्येक आरोपीच्या वकिलांनी त्याची क्रॉस एक्झामिनेशन घेतली दिगंबर बडगेची. पण प्रत्येक क्रॉस एक्झामिनेशन मध्ये त्यांनी सांगितलेली माहिती ही तंतोतंत एकसारखी आहे. तो कुठेही गडबडला नाही, ढासळला नाही, म्हणजे तो चुकीचं बोलतोय असं वाटलं नाही किंवा खोटं बोलतोय असं वाटलं नाही, हेही त्यांनी लिहून ठेवलं. पण कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स नाही म्हणून यांची सुटका करण्यात येते. आता आणखीन एक त्यातलं गूढ असं आहे ऍक्च्युली की जिमी नगरवाला हे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते मुंबईमध्ये, मुंबई सीआयडीला, यांनी सावरकरांना अटक केल्यानंतर सावरकरांचे सेक्रेटरी, पर्सनल सेक्रेटरी आणि बॉडीगार्ड अप्पा कासार आणि त्याचं नाव मला आठवत नाही, तर त्या दोघांचं साक्ष ही अंडर 164 कन्फेशनल स्टेटमेंट म्हणून त्यांची नोंदवली होती. आणि त्या दोघांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की हा सगळ्या खुनाची कट हा अमुक तारखेला इतक्या वाजता, कधी हॉलमध्ये वरती, कधी खालच्या हिरवळीवरती, असं हे ठरलं. हे कोण कोण हजर होते त्या बैठकांना हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं होतं. तर मी तो कोरॅबोरेट करणारा एव्हिडन्स जिमी नगरवालांनी मिळवला होता, तो त्यांनी पाठवला होता संजीवी नावाचे दिल्लीमध्ये जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते त्यांना. संजीवीनी तो कोर्टासमोर का नाही आणला हे आजही म्हणजे अनुत्तरित असलेला हा प्रश्न आहे, गूढ आहे. बरोबर. कारण नंतर तो एव्हिडन्स कपूर आयोगाच्या समोर आला. आणि कपूर आयोगाच्या समोर आल्यानंतर आणखीन एक पत्र होतं, म्हणजे इनफॅक्ट गोव्यातल्या एका माणसांनी सावरकरांना पत्र पाठवलं होतं 20 जानेवारीचा मदनलाल पाहवानी जो बॉम्बस्फोट केला गांधींच्या प्रार्थना सभेत, तर तो स्फोट झाल्यानंतर त्या माणसांनी गोव्याहून सावरकरांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की असा गांधी, नेहरू वगैरे लोकांचा खून करण्याची कट ठरवायला तुम्ही बैठक घेतली होती, त्या बैठकीला मी हजर होतो आणि हा काल घडलेला प्रकार हा त्याचाच भाग मला वाटतो असा माझा संशय आहे. त्यामुळे हे असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही हे ताबडतोब थांबवा, अन्यथा मी पोलिसांना माहिती देईन. हे पत्र सुद्धा यांनी मिळवलं होतं, जिमी नगरवालांनी पाठवलं होतं. पण यात हे दोन्ही कोरॅबोरेट करणारे एव्हिडन्स कपूर आयोगासमोर आले, ते कोर्टासमोर आले नाहीत. त्यामुळे पुराव्याअभावी जज आत्माचरण यांनी दिल्ली कोर्टात यांची सुटका केली. तेही एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयच अस्तित्वात नव्हतं. सर्वोच्च न्यायालय संविधान आल्यानंतर अस्तित्वात आलं. बरोबर आहे. पण त्याची आणि नंतरच्या काळामध्ये नथुराम गोडसे आणि सावरकरांची काय भेट झाली का? पण त्यांना गांधींना मारायचं का होतं? काय कारण काय होतं? असं काही कळलंय का शोधात? का गांधीला मारायचं होतं? कारण की गांधींचं वय होतं, गांधी ऍक्टिव्हली राजकारणामध्ये खूप नव्हते, म्हणजे पंडित नेहरू वगैरे, सरदार पटेल वगैरे यांच्याकडे धुरा होती, वय झालेलं होतं, तरी सुद्धा याला मारून टाकावं, काय कारण? माझं त्याच्यामधलं मत असं आहे की गांधीजींच्या खुनाचा पहिला प्रयत्न झाला 1934 ला. पुण्यामध्ये टिळक रोडवरती त्यांच्या वाहनावरती बॉम्ब फेकला. हा 34 साली त्यांना मारण्याचा झालेला पहिला प्रयत्न. त्यावेळेला ना पाकिस्तानचा विषय होता, ना सावरकरांनी द्विराष्ट्राचा ठराव
हिंदू महासभेच्या अधिवेशनात मंजूर केला होता, ना मुस्लिम लीगनी पाकिस्तानची मागणी केली होती. मुस्लिम लीगनी सुद्धा पाकिस्तानची मागणी 40-41 मार्च महिन्यामध्ये लाहोरला अधिवेशनात केली. फजलुल हक हे त्यांनी तो प्रस्ताव मांडला पाकिस्तानचा, आणि फजलुल हक च्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि पाकिस्तानचा ठराव लाहोरच्या अधिवेशनात मंजूर झाला 41ला. आणि त्याच्यानंतर तेच फजलुल हक बंगालचे मुख्यमंत्री बनले, आणि त्याच पाकिस्तानचा प्रस्ताव मांडणाऱ्या फजलुल हकचे मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री म्हणून सामील झाले. ओके. पाकिस्तानचा प्रस्ताव मांडणाऱ्या. तर गांधीजींच्या खुनाला पार्श्वभूमी ही आहे, खुनाच्या प्रयत्नाला 32 साली गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोघांनी जो पुणे करार केला, आणि पुणे करारामध्ये विभक्त मतदारसंघांच्या ऐवजी राखीव मतदारसंघ, स्वतंत्र मतदारसंघ याला मान्यता झाली. याचं कारण विभक्त मतदारसंघांची मागणी पहिल्यांदा बंगालमध्ये मुसलमानांच्या बाबतीमध्ये, मुस्लिमांच्या बाबतीत झाली होती, आणि त्याची परिणिती बंगालची फाळणी होण्यात झाली. कारण त्या 37चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे त्याच्यामध्ये असं आहे की मुस्लिम उमेदवार राहील त्याला फक्त मुस्लिम मतदार मतदान करतील, इतर कोणीही मतदान करायचं नाही. त्यामुळे उर्वरित सर्व समुदायांना आपण वेगळे आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते, आणि त्या समुदायाला सुद्धा असं वाटतं की यांना काहीच अधिकार नाही, सगळं आपल्यालाच आहे. तर ही विभक्तपणाची भावना निर्माण होऊ नये. जे राखीव मतदारसंघांमध्ये मागासवर्गीय उमेदवार उभा असेल पण मतदान सगळे त्याला करतील, जेणेकरून आपल्या मागण्या आणि आपले प्रश्न हे त्या उमेदवाराकडे नेण्याची सवय सुद्धा सवर्णांना लागेल, आणि सवर्णांच्या समस्या सोडवण्याची सवय सुद्धा त्याला लागेल. हे दोन्ही हेतू त्यात होते. तर म्हणून तो पुणे करार झाला, आणि पुणे करार झाल्यानंतर हे जे सगळे ब्राह्मण्यवादी विचारधारा होती भारतातली, यांना असं झालं की आता यांना हा मनुष्य सत्तेत वाटा द्यायला निघाला. म्हणजे ते शिक्षणापुरतं इंग्रजांनी केलं होतं त्याला हे विरोध करूच शकत नव्हते, इंग्रजांनी दंडा मारला असता. पण आता हा यांना सत्तेत वाटा द्यायला निघालाय, आणि निश्चित वाटा द्यायला निघालाय. म्हणजे किती वाटा असेल हे सुद्धा निश्चित करतोय हा. याला काही टाळूच शकणार नाही आपण. हा पहिला राग, आणि त्याचा परिणाम त्यांच्या हत्येचा पहिला प्रयत्न 34ला ताबडतोब झाला. ते तर येरवडा जेलमध्ये होते. 33च्या एंडला त्यांची सुटका झाली. तर सुटल्यानंतर लगेच पहिला त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला 34ला, त्याच पुण्यामध्ये. कारण मागासवर्गीयांना सत्तेमध्ये वाटा द्यायला हा गांधी निघाला, अशा पद्धतीची त्यांची धारणा ही होती. आणि ती जी वर्णवर्चस्वाची भावना आहे ती त्यानंतर शेवटपर्यंत राहिली. शेवटपर्यंत राहिली म्हणजे कसं काय वर्णवर्चस्वाची भावना? म्हणजे आता जर का फक्त अखंड भारत होत नाही आणि भारताची फाळणी होते हाच राग असता, तर त्यासाठी म्हणजे स्वतंत्र देशाच्या मागणीचा अट्टाहास धरून बसलेल्या जिनांना मारलं असतं ना यांनी. फाळणी होऊ देऊ नका म्हणून प्रयत्न करणाऱ्या गांधींना मारायचं काय कारण होतं? गांधी तर शेवटपर्यंत म्हणत होते की फाळणी नका करू. ते जिनांना पंतप्रधान पद द्यायला पण तयार झाले होते. अट्टाहास स्वतंत्र देशाचा कोणाचा होता? तो जिनांचा होता. मग देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या जिनांना का नाही मारलं? याचा अर्थ वर्णवर्चस्व हा तेव्हापर्यंत होता, अखेरपर्यंत होता. फाळणी हे निमित्त केलं त्यांनी त्यावेळेला. पण मग हे आता सगळे असे सगळे जे आता तुम्ही एवढं सगळं वास्तव आणि वेगवेगळ्या पद्धतीचे दाखले देऊन तुम्ही सांगता, पण मग हे असे सावरकर, उरी किंवा पुलवामा याच्यावरती असे सगळे चित्रपट आजकाल सगळे, केरळ स्टोरी, हे सगळे चित्रपट सगळे आता येत आहेत. याच्या मागचं नेमकं काय म्हणजे नॅरेशन्स आहेत किंवा काय? आता लोकांना, आता तरुणांना तर पुढं सगळेजण इतके काय वाचक नसतात, सगळे खोलात जाऊन आर्कियामध्ये जाणार नाही. त्यांना जे काही प्रभावी दिसेल, त्यांना म्हणजे आकर्षक वाटेल ज्या भूमिकेतून ह्याच्यातून, तर ते तोच इतिहास पुढे घेऊन जातील ना, आणि त्याच पद्धतीनं त्यांची डोकी बनतील. तर नेमकं हे काय चालू आहे? म्हणजे नेमकं इतिहासाचं हे जे
एकंदरीत विकृतीकरण तुम्ही आता जे करण्याचे म्हटलात ना, तुम्ही जे आता म्हटलात ना, तेच त्यांना करायचं आहे आणि तेच त्यांना अपेक्षित आहे की या नवीन जनरेशनला पूर्ण चुकीचा इतिहास सांगणं आणि त्यातून त्यांना पोलराइज करणं, त्यांची माथी भडकवणं हाच हेतू आहे. आणि हे एक्झॅक्टली असंच अशाच प्रॉपगंडा फिल्म्स ॲडॉल्फ हिटलरच्या काळामध्ये त्याचा प्रॉपगंडा मिनिस्टर असलेल्या गोबल्सनी 33 पिक्चर बनवले होते. गोबेल्सनी. अरे बापरे. गोबेल्सनी 33 पिक्चर बनवले होते. आणि तिथल्या संपूर्ण जर्मन पिढीच्या पिढी ही त्यांनी दिशाहीन करून टाकली. चुकीच्या दिशेने अत्यंत द्वेषपूर्ण अशी ती पिढी बनवली. यांना एक्झॅक्टली तेच करायचे. अजून 33 झालेत की नाही माहित नाही यांचे. पण हिटलरच्या काळामध्ये काउंटर करणारी जी लोक होती त्यांच्या हत्या करत होते अशा प्रॉपगंडाला. त्यांना मारून टाकलं जात होतं. पुस्तकांच्या होळी केल्या होत्या, लायब्ररीज जाळून टाकल्या होत्या पूर्णपणे. आपल्याकडे अजून लायब्ररी जाळलेल्या नाहीत. बरोबर. आपल्याकडे अजून म्हणजे आता हत्या तर होतातच आपल्या इथं. धन्यवाद. यांना डेफिनेटली त्या दिशेला न्यायचं. बरोबर. धन्यवाद निरंजन टकले सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि त्या संदर्भातला अतिशय ऐतिहासिक पुराव्यांसह तुम्ही त्या संदर्भातली मांडणी केली. हे होते ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, अभ्यासक निरंजन टकले सर. आपण सावरकर चित्रपटाच्या निमित्तानं त्यांच्याशी बोलत होतो आणि एकूणच सावरकरांच्या चरित्राच्या संदर्भातला, त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगाच्या संदर्भात आपण निरंजन टकलेंना प्रश्न विचारले. त्यांचं या संदर्भात अत्यंत संपूर्ण पुराव्यानं असणारं अशा प्रकारचं एक पुस्तक सुद्धा येणाऱ्या महिन्यामध्ये प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये सावरकरांच्या संदर्भातले सर्व पुरावे देऊन ते या संदर्भातला जे खंडन आहे, आता आपल्याशी जे बोलले, हे सगळे पुरावे त्या पुस्तकात सुद्धा असणार आहेत. आम्ही सुद्धा त्या पुस्तकाची प्रतीक्षा करतो आहोत. ते पुस्तक आल्यानंतर त्याच्यावरती आपण वेगळ्या प्रकारचा एपिसोड बनवूच. पण तुम्ही ही सगळी चर्चा ऐकलेली, हा संवाद ऐकलाय. आम्ही खूप मोठे मोठे संवाद करतो. याचा अर्थ असा की कुठलीही शंका तुमच्या डोक्यात राहता कामा नये आणि ती शंका जी सर्वसामान्य लोकांच्या मनात असते, डोकावते, त्या अनुषंगाने आपण हे प्रश्न विचारत असतो. तर तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.